विक्रा काय ऐक, आरतीला आरती आहे ना आरती तिला तिला मेसेज कर ना. कशाला? तिला फोटो आणि व्हिडिओ पाठव आणि तू आणि मी आपण दोघही एकाच रूम मध्ये राहणार आहोत रात्री. तू त्रास देऊ नको का मला? त्रास नाही देत, मला तर मज्जा येते. हो का? मी जातो सर. नाही नाही नाही, एवढ्या लवकर कसं जाशील? असं कसं? मला अजून खूप त्रास द्यायचा बाकी आहे. लेट्स एन्जॉय. कम ऑन कम ऑन. विक्रांत असं काय करतोय? मी इथे एकटी आहे, लग्न होऊन 4-5 दिवस झालेत फक्त, आणि हा मला सोडून मुंबईत मजा करतो. वर म्हणतोय आज नाही उद्या येईल. काय करू? मला ना आता कसं तरी होतंय. कोणाशी बोलू? येऊ का गात? ये ना. विचारतोयस काय? तू ठीक आहेस ना? ऑल ओके? राग गेला का तुझा? मला राग नव्हता आला, फक्त थोडं वाईट वाटलं होतं. पण आता रिलॅक्स करा आरती. मी आत्ताच आईशी बोललोय आणि तू कॉलेजला जाऊ शकतेस, काही प्रॉब्लेम नाहीये. तर घराची रिस्पॉन्सिबिलिटी. वेदांत, मी घर आणि माझं कॉलेज सगळं व्यवस्थित सांभाळेन. डोंट वरी. हो आरती, तू सगळं व्यवस्थित सांभाळशील. फक्त एकदा आईशी बोलून घे ना तू. म्हणजे तू तुझा टाइम टेबल तिला समजावून सांग की तू किती वाजता येणार, किती वाजता जाणार कॉलेजला, आणि घरातली कुठली जबाबदारी तुला घेता येईल. म्हणजे असं तुम्ही नीट डिस्कस करा, प्लॅन आउट करा आणि शेड्यूल करा ना मस्त. आरती, अजून काही त्रास आहे का? तुझ्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी जाणवतंय. अगं, माझं बोलणं झालं विक्रांतशी. त्याचं आज काम होऊ शकलं नाही म्हणून उद्या येणार आहे तो. आरती, तू वाईट वाटून नको घेऊस. आय मीन, आय अंडरस्टँड की सारिका तिथे आहे त्यामुळे तुला थोडं अनइझी फील होत असेल. पण अगं, विक्रांतवर विश्वास आहे ना तुझा, आणि त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, म्हणूनच तुमचं लग्न झालं ना. रादर विक्रांत पेक्षा ना माझा सारिकावर जास्त विश्वास आहे. ती सॉर्टेड आता, सो डोंट वरी. आणि अगं, अमूल्य तुला कॉल करत होती मगाशी, सो तिला एकदा कॉल कर. आईला बोलायचंय तुझ्याशी. कर आप कॉल. आई काळजी करत असेल ना तुझी. आणि आरती, तू खरंच अमूल्याची बहीणच ना? अगं, जरा अमूल्यासारखं वाग. तिला बघ कशी हसत खेळत राहते. नाहीतर तू परत रडलीस ना तर अमूल्याला नाव सांगे ना मी. करते मी फोन. काळजी आहे. आई, अण्णा, ताईचा फोन आला. घे घे. काय ग आरती, किती वेळ लावलास फोन करायला? आई, अगं ते जेवत होते ना म्हणून. मग आवाज आत्ता वेगळा येतोय, मग अशी जरा वेगळा वाटत होता. काय ग आरती, नक्की बरी आहेस ना तू? म्हणजे सर्दीच झाली की आणखी काही? नाही नाही अण्णा, साधी सर्दी, फक्त उद्यापर्यंत बरं वाटेल मला. बर. ताई, बघ, आमची आठवण येते तुला का विसरलीस आम्हाला?
असं कसं होईल मूल्या? कसा चाललाय संसार? छान आहे सगळं. हे बघ आरती, नवीन घर आहे, नवीन घराशी जुळवून घ्यायला जरा जड जातं सुरुवातीला, पण मग नंतर रुळतो आपण. त्यामुळे तू जरा वेळ घे. हो. मी फिरायला जाते ते सांगितलं नाही तिला. मी सांगते. ताई, अगं आई फिरायला जातीये. कुठे माहिती? कुठे? शिमल्याला. अरे वा, मजा कराई. हो हो. बरं आरती, उद्या जर मला भेटायला येशील का? उद्या? हा, म्हणजे तुझं कॉलेज संपलं की ये. काय अण्णा पण उद्या का ग? त्या बापासाठी वेळ नाही का आता तुझ्याकडे? नाही नाही अण्णा, तसं काही नाही. मग ये. ते कॉलेज संपलं की ये, मी वाट बघतोय. हा, आणि तिकडे जर तुला कोणी अडवलं तर मला सांग, मी बोलेन. नाही नाही, तसं काही नाहीये. बर आरती, काळजी घे हा. हो. शुभरात्री. शुभरात्री. गुड नाईट. मुलं ऐक ना, फोन स्पीकरवर नाहीये ना? नाही अगं, बोल ना. मला एकदा बेडरूम मध्ये जाऊन कॉल करशील का? मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हो हो, मी करते तू. बाय, गुड नाईट. चला, आरती सुखात आहे हे ऐकून बरं वाटलं. हो. विक्रांत अजून आला नाहीये. हो, मला माहिती आहे. म्हणजे मी एकाच घरात राहतो ना. हो, पण मी तुला सांगते, कारण मी हे सगळं का म्हणते ना, हे तुला कळतच नाही. म्हणजे तुला नीट सांग, तुला नेमकं काय म्हणायचंय? वेदांत, मला असं वाटायला लागलंय की सारिका हे सगळं मुद्दाम करते. नाही, मला नाही असं वाटत, कारण सारिका मूव्ह ऑन झाली आता. अच्छा, मग मला सांग, तिचे आणि विक्रांतचे मुंबईचे फोटोज तिला ताईला पाठवण्याची काय गरज होती? अरे, हे मुद्दामून डिवचल्यासारखं नाहीये का? डिवसल्यासारखं काय आहे यात? तिने सहज पाठवले असतील ना. वेदांत, सारिका माझी सख्खी मावस बहीण आहे. मी तिला लहानपणापासून ओळखते. अमूल्य, सारिकाला मी सुद्धा लहानपणापासूनच ओळखतो. अरे, मग तुला का कळत नाहीये वेदांत? ताई आणि विक्रांतचं नुकतंच लग्न झालंय. तू समजून का घेत नाहीयेस? अगं, मी समजून घेत नाहीये. अमूल्य, आणखी काय करायला हवंय मी? आरतीसाठी मी आईची समजूत काढली. आरती अपसेट होती म्हणून तिला समजावून जेवायला घेऊन आलो. हे सांगितलं नसेल ना तिने, फक्त कंप्लेंट करत असेल माझ्या. वेदांत, अरे ताई मला सगळं सांगते. तिने माझ्याकडे कुठल्याही गोष्टीच्या तक्रारी केल्या नाहीयेत. एखाद्या गोष्टीचं आपल्याला वाईट वाटतं, आपण ती गोष्ट कुणाकडे तरी जाऊन ती शेअर करतो. तसं तिने माझ्याकडे शेअर केलं. आणि राहिला प्रश्न फोटोजचा, तर तू तिला समजवायला गेलास म्हणून तिने तुझ्याकडे ती गोष्ट शेअर केली. नाहीतर तिने तुला सुद्धा ही गोष्ट सांगितली नसती. हे बघ, मला मान्य आहे माझी ताई इमोशनल आहे, ती पटकन रडते. पण अरे मला सांग, एखाद्या गोष्टीचं वाईट वाटल्यावर आपल्याला रडू आलं, त्यात काय चुकीचं आहे? तू स्वतःला तिच्या जागेवर ठेवून बघ. तुला वाईट नाही का वाटणार? हे बघ, मला असं वाटतंय की तू विक्रांतला फोन लाव आणि त्याला सरळ विचार कधी येणार, किंवा मग राहू दे, मीच सारिकाला फोन करून विचारते ते कधी परत येणार. नाही, सारिकाला फोन करण्याची काही गरज नाहीये. उगीच इश्यू वाढेल. त्यापेक्षा मीच करतो ना विक्रांतला कॉल. शेवटी कसं आहे, पक्षश्रेष्ठी जे काही आदेश देतील ते आपल्याला करायचंय. हो ना, आजचा नाही पुढचा विचार करायचा. पक्षाचं हेच धोरण मला आवडतं. कायम पुढचा विचार करून निर्णय घेतले जातात. नाही, मला नाही जमणार पक्ष कार्यालयात यायला. काय आहे, आमच्या सुनबाईंना बाहेर जायचंय. हां, बरोबर आहे ना. आता त्यांना बाहेर जायचंय म्हटल्यावरती कुणाला तरी घरी राहायला पाहिजे. त्यामुळे मला घरी राहायला लागणार आहे. नाही, फोनवर आहे मी अवेलेबल. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे.
ठेवते. कॉलेजला जाऊन येते. यायला 4:30 तरी वाजतील. येताना मग आईला पण भेटून ये. मी जाऊ ना? हा? जाऊ ना? मला विचारते? मी कोण आहे तुला परवानगी देणारी किंवा तुला अडवणारी? तुम्ही मुलं तुम्हाला हवं ते करता, तुमच्या मनाप्रमाणे सगळे निर्णय घेता. त्यामुळे तुला जायचं असेल ना, तू खुशाल जा. पण हे मला विचारण्याचं ना नाटक करू नकोस. येते. हा बोल दादा. विक्रांत, तू कधी येणारस मुंबईवरून? ते एक प्रॉब्लेम झालाय रे. ते ऑफिसर वेळच देत नाहीयेत. अरे विक्रांत, त्यांना सांग तू नागपूरवरून आलास तिथे. हो, मी सांगून बघतो त्यांना. आणि आज जर मीटिंग झाली तर आजच परत येईन मी, नाहीतर माहित नाही. विक्रांत, हे बघ, तू ना आता प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ बॅलन्स करायला शिक. लग्न झालंय तुझं, जबाबदारीने वाग जरा. बायको घरी एकटीच आहे तुझी. हे मी काय आणि कसं बॅलन्स करू तेच कळत नाहीये मला. विक्रांत, तू मूर्ख आहेस. सारिका आहे का तिकडे? तिला फोन दे. सारिका, दादाला बोलायचंय तुझ्याशी. वेदांत, हॅलो वेदांत, बोल ना. सारिका, कशी आहेस तू? मी मस्त आहे. हाऊ आर यू? फाईन. ऐक ना, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोल ना. सी सारिका, विक्रांतला कळत नाहीये, पण तू जरा समजून घे ना. म्हणजे विक्रांतचं आत्ताच लग्न झालंय आणि हो वेदांत, अरे मला कळतंय, मी पण होते लग्नात. पण मी काय करू? अरे हे बघ, ज्या क्लायंट सोबत मी ही मीटिंग लाईनअप केली होती त्या लवकर निघून गेले. पण तरीही मी माझ्या परीने पूर्ण ट्राय करते. मी बघते आज मीटिंग करता येईल का. सी सारिका, आय कॅन अंडरस्टँड, पण वेदांत, हे बघ, मला माहितीये की तुम्ही या लग्नासाठी सगळेच जण खूप काळ थांबला होता. पण अरे माझ्यासाठी सुद्धा ही मीटिंग खूप महत्वाची आहे. खूप महिने मी मीटिंगची वाट बघत होते. अनफॉर्च्युनेटली ही मीटिंग आणि हे लग्न सगळं असं एकत्र जमून आलं. मी काय करणार? आणि तुझा माझ्यावर विश्वास नाही बसत आहे का? त्या ऑफिसरच्या पीए सोबत झालेलं माझं बोलणं आणि त्याच्यासोबतचे सगळे मेल्स ते पाठवू का तुला? नाही म्हणजे तुझा विश्वास तरी बसेल. अगं नाही, त्याची काही गरज नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की विक्रांतची बायको त्याला मिस करत असेल. हेच ना? असंच म्हणायचंय ना तुला? आणि कामाचं काय? ठीक आहे, फाईन. मी एक काम करते, विक्रांतला मी आजच्या दुपारच्याच फ्लाईटने नागपूरला पाठवून देते. काम काय, काम काय होतच राहतील. विक्रांत, तू एक काम कर, तुझी बॅग पॅक कर आणि जा नागपूरला आज दुपारीच. सारिका ऐक, मी ना काय म्हणतोय ते ऐकून घे आधी. बघ, माझं असं म्हणणं नाहीच आहे की विक्रांतने काम सोडून यावं, पण मला हे कळत नाहीये वेदांत, तू हे असं कसं बोलू शकतोस? माझ्यासाठी माझं काम खूप इम्पॉर्टंट आहे आणि जशी तू तुझ्या कामाला प्रायोरिटी देतोस तशीच मी माझ्या कामाला प्रायोरिटी देते. मग त्यात चूक काय आहे? आणि त्यात विक्रांत नाही, इतर वेळी त्याचं लक्ष नसतंच बिझनेसकडे. प्रत्येक वेळेस त्याची सगळी कामं मलाच करावी लागतात. प्रत्येक वेळेस त्याला सांगावं लागतं, हे कर बाबा, ते कर, त्याशिवाय करतच नाही तो. बरं सारिका, हे सगळं जाऊ दे. तू मला सांग, तू ते फोटोज का पाठवलेस आरतीला? अरे का पाठवले म्हणजे? वेदांत, चिडवायला पाठवलेत. एकतर आरती माझी बहीण आहे, त्या दोघांचं नुकतंच लग्न झालंय. तिचा नवरा माझ्यासोबत इथे फिरतोय मुंबईत, म्हणून म्हटलं जरा गंमत करूया फोटो पाठवून. एक मिनिट. नाही प्लीज, मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नकोस. हा
तुला माहितीये, यू नो मी व्हेरी वेल, मला विक्रांत सोबत लग्न करायचं नाहीये. माझा आता फक्त फोकस माझ्या कामावर आहे. मी फक्त गंमत केली होती. नाही, तुला आठवत नसेल तर आठवण करून देते. विक्रांत आणि आरतीच्या लग्नात सुद्धा मी अशीच एक गंमत केली होती, जस्ट फॉर फन. वेदांत, मी या सगळ्यातनं बाहेर पडलीये म्हणून गंमत केली अरे मी. आणि तसं नसतं तर मी लग्नाला पण नसते ना आले. आणि त्या आरतीला जरा समजाव, म्हणा प्रत्येक वेळेला काकूबाई सारखं नको वागत जाऊ. मी जे काही फोटो वगैरे पाठवले ती सगळी गंमत होती. असो, मी ठेवते फोन. आणि हा, विक्रांतला पाठवते दुपारीच नागपूरला. नाही, सगळं बरोबर आहे सारिकाचं, पण तरी सुद्धा मला असंच वाटतंय वेदांत की ती हे सगळं मुद्दामून करते. अगं अमूल्य, असं काही नाहीये. ती हे सगळं मुद्दाम नाही करत आहे. म्हणजे मला तरी नाही वाटत ती हे सगळं मुद्दाम करते. काय खरंय आणि काय खोटं आहे हे वेळ आल्यावर कळेलच. माझ्या ताईची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यात मी कुठेही मागे राहणार नाही. अमूल्य मॅडम, ही फाईल मागितली होती ना तुम्ही? थँक्यू. अमूल्य मॅडम, थोडं बोलायचं होतं, बोलू का? विजय, अहो परवानगी कसली मागताय? बोला. ते विक्रांत सरांचं आणि आरती मॅडमचं लग्न छान झाला. आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. थँक्यू. पण ते तुमचा आणि वेदांत सरांचा साखरपुडा झाला नाही ना, त्याचं खूप वाईट वाटतंय हो. विजय, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कदाचित तुम्ही विसरला असाल, पण काय ना, माझ्या आणि वेदांत सरांच्या नात्यामध्ये खूप सस्पेन्स आहे. म्हणजे ते अटक वगैरे प्लॅन नव्हतं ना? अहो नाही नाही विजय, तुम्ही काय बोलताय? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता. विजय, मला सांगा, तुमच्या पोटात गोष्टी राहतात का? काय बोलताय तुम्ही? अहो माझ्या पोटात सिक्रेट साठी खूप जागा आहे. हो ना, वाटलंच मला. हो. मग मला सांगा विजय, ती अंगठीवाली मुलगी कोण आहे? अंगठीवाली? कोण अंगठीवाली? हो, तुमच्या वेदांत सरांनी ना एका मुलीसाठी अंगठी घेतली. ती मुलगी कोण आहे हे माहिती आहे का तुम्हाला? अच्छा, ते माहिती आहे मला. मला माहिती आहे. कोण आहे? कोण? अहो तुम्ही. अहो नाही हो विजय, मी ती मुलगी नाही. अहो तुम्हीच ते अंगठीवाली आहात आणि तुमच्यासाठीच अंगठी केली ती. अहो साखरपुड्यासाठी सरांनी रिंग केली होती, रिंग. आणि ती कुठून केली होती ना ते पण माहिती आहे मला. विजय, मग ती अंगठीवाली मुलगी कोण आहे? म्हणजे सरांनी ती अंगठी कोणासाठी घेतली हे तुम्हाला माहिती आहे का? परत तेच. अहो ती अंगठीवाली तुम्हीच आहात, तुमच्यासाठीच बनवली होती अंगठी. नाही, म्हणजे मी तुम्हाला बोलले होते ना, वेदांत सरांमध्ये आणि माझ्यामध्ये सस्पेन्स आहे. हाच आहे तो सस्पेन्स. वेदांत सरांनी ती अंगठी माझ्यासाठी केली नव्हती. ऍक्च्युली सरांना दुसरीच मुलगी आवडते. नाही, तुम्ही मस्करी करताय माझी, है ना? हो विजय, मी तुमची मस्करी कशाला करू? हे बघा, ती अंगठीवाली मुलगी कोण आहे ना हे आपल्याला शोधायला हवं. देव करो आणि तुम्ही जे बोलताय ना ते सगळं खोटं ठरो. अहो सर असे नाहीये, ते मुलींकडे बघत सुद्धा नाहीत. आणि तुम्हाला माहितीये, सर जर सगळ्यात जास्त कोणत्या मुलीशी बोलत असतील ना तर त्या तुम्ही आहात. अहो नाही हो विजय, ती अंगठी तुमच्या मापाची नाहीये का? अहो नाही हो विजय, मला तर ती अंगठी एकदम परफेक्ट.
हा अहो मग तेच म्हणतोय ना मी. ती अंगठी तुमच्या मापाचीच आहे आणि तुमच्यासाठीच बनवली आहे. आणि ती अंगठीवाली मुलगी तुम्हीच आहात. काय तुम्ही घाबरूनच टाकलं एकदम. बरं चला येतो मी. हा पण तुम्हीच आहात ती अंगठीवाली. हा घालून बघ ना एकदा. ओके. अंगठीवाली मी